तर आपलं जे शरीर आहे 5 तत्वांनी बनलेलं आहे. बरोबर. वास्तू म्हणजे हे एक सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे. हे शास्त्र किती जुनं आहे आणि किती महत्वाचं आहे? आपल्या भारतामध्ये हे 5,000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे. त्याचे 18 प्रमुख ग्रंथापैकी एक मत्स्यपुराण हे महत्त्वाचं ग्रंथ आहे. सर, हे शास्त्र कोणत्या धर्माशी निगडीत आहे का? की या शास्त्राचा उपयोग सर्वजण करू शकतात? जिथे-जिथे पंचतत्व आहेत, त्या ठिकाणी हे शास्त्र ॲप्लिकेबल आहे. सर, वास्तूचा पैशांवरती कसा परिणाम होतो? हां. म्हणजे उत्तरेचा जो दिशापालक आहे ते कुबेर आहे. तर ब्रह्मस्थान म्हणजे वास्तुपुरुषाची नाभी आहे, असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात देव्हारा असतो. हो. तर त्या देव्हाऱ्यात प्रामुख्याने कोणते देव असले पाहिजेत? त्या ग्रोथच्या मागे आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवांचा हं. आशीर्वाद लागतो. हं. आता काही लोक असं म्हणतात की पैसा येतोय पण टिकत नाही. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक यू. कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार. मी श्रीशैल महादेव कापसे. ओके. बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे हं. आणि वास्तू आणि या ऑकल्ट सायन्समध्ये गेली 15 वर्ष आम्ही काम करतोय. अरे वाह! तर साधारणतः ह्या 15 वर्षामध्ये आम्ही बरेच इंडस्ट्री, रेसिडेन्शियल आणि मोठमोठे बंगलो यांच्याशी रिलेटेड आम्ही काम केलेलं आहे. अच्छा. तर वास्तू ही आपली भारतीय संस्कृती आहे. हं. ती संस्कृती पुढे न्यावी हे आमचा एक विजन आहे, मिशन आहे. अच्छा. आपली संस्कृती आपण पुढे नेऊयात. सर, ज्यांना या शास्त्राबद्दल जरा पण माहिती नाहीये, नेमकं वास्तुशास्त्र काय आहे? त्यांना काय सांगाल? वास्तुशास्त्र हे मुख्यत्वे करून पृथ्वीची जी अ, दिशा आहे किंवा पृथ्वीमधील जे दिशा आहेत, हं. त्यांची जी एनर्जी आहे, म्हणजे आपण एक म्हण आहे ना, की पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. हं. तर आपलं जे शरीर आहे 5 तत्वांनी बनलेलं आहे बरोबर. आणि निसर्ग किंवा तो जो आहे तो 5 तत्वांनी बनलेला आहे. हं. तर वास्तू ही आपली शरीर आणि निसर्ग ह्या दोघांमध्ये समतोल साधतो. हं, हं. तर आपल्या शरीरातली जी हाडं, मांस आहेत, ती पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करतात. हं. जे पाणी आहे, हं. म्हणजे निसर्गातलं पाणी, हं. ते आपले शरीरातलं जे ब्लड आहे, हं. त्याला रिप्रेझेंट करतं. किंबहुना आपली जी पोकळे आहेत, हं. म्हणजे आ केल्यावर जी आतमध्ये पोकळी हं, येते, हं. ती पोकळी आपल्या निसर्गामध्ये आकाश तत्वाला रिप्रेझेंट करते. अच्छा. जठराग्नी आहे, हं. जिथे अग्नी तयार होते, पचनास मदत होते. ती आहे ती अग्नितत्वाला रिप्रेझेंट करते. ओके. तर आपण आपली जी बॅलन्स म्हणजे आपली जी बॉडी आहे, हं. ती निसर्गाशी समतोल साधण्यासाठी जी आपली जी ही वास्तू आहे, हं. ती वास्तूला अलाइन करणे हेच एक वास्तुशास्त्र आहे. ओके. वास्तू म्हणजे हे सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे आणि वास्तू म्हणजे राहण्यालायक कुठलीही बिल्डिंग आणि शास्त्र म्हणजे त्याची नियमं. हं. तर एकंदरीत राहण्यालायक जी बिल्डिंग बांधतो ती आपल्या शास्त्रानुसार बांधणे यालाच वास्तुशास्त्र असे म्हणतात. अरे वाह! हे शास्त्र किती जुनं आहे आणि किती महत्वाचं आहे? साधारणतः आपल्या भारतामध्ये हे 5,000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे अच्छा. आणि खूप चांगली संस्कृती आहे. हं. तर ती आपण पुढे न्यावी. हं, हं. साधारणतः याची जी पाळेमुळं आहेत ती हं. वैदिक ग्रंथामध्ये खूप मेन्शन केलेली आहेत. अच्छा. तर अथर्ववेदचा जो 4 त्याच्यामध्ये जे 4 सब डिव्हिजन आहेत, हं. त्यात स्थापत्यवेदमध्ये हे प्रॉपर मेन्शन केलेलं आहे. हं, हं. तसेच मत्स्यपुराण म्हणजे जे 18 प्रमुख ग्रंथापैकी एक मत्स्यपुराण हे महत्त्वाचं ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे, की हं, हं. आपली मंदिर, हं. घर हं. यांची रचना कशी असावी, हं. कॉस्मिक एनर्जी आपल्या घरामध्ये कशा आणाव्यात. हं, हं. तसेच दुसरे जे ग्रंथ म्हणजे जसे गरुड पुराण आहे, हं. विश्वकर्मा आहे, यामध्ये प्रॉपर सगळं मेन्शन केलेलं आहे. विश्वकर्मा हे देवदेवतांचे जी नगरी आहे, हं. त्यांचे रचनाकार आहेत. तर त्यांनी ही पुस्तक जे मेन्शन म्हणजे त्या पुस्तकात ही किंवा त्या ग्रंथामध्ये हे मेन्शन केलेलं आहे असंच. ओके, तर ओके. ही खूप जुनी संस्कृती आहे. ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. हं. सर, हे शास्त्र किती महत्वाचं आहे आणि सर्व लोकांनी या शास्त्राचा उपयोग करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे शास्त्र म्हणजे आधुनिक ज्या ताणतणाव आहेत, हं, म्हणजे हं. फायनान्स आलं, हं. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये आलं, हं. करिअरमध्ये आलं, हं. हेल्थ इश्यूज जे आलेत. हं, हं. तर हे आपल्या एनर्जीचे किंवा आपले जे डायरेक्शननुसार आपण प्लॅनिंग न करता वास्तुशास्त्रानुसार जे सुसंगतनुसार आपण मांडली गेली नसेल, तर त्याचा ताणतणाव आपल्या हा दैनंदिन जीवनावर येतो. ओके. तर आम्हाला आमच्या बघण्यामध्ये किंवा आमच्या ह्या 15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा काही जे ग्रंथ आहेत त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, की आपण हे जे घर आहे, हं. ते आपल्या शास्त्रानुसार बांधावं. बरोबर. जेणेकरून पृथ्वीच्या किंवा कॉस्मिक एनर्जीज आणि नैसर्गिक एनर्जीज आपल्या घरामध्ये त्यांचा फ्लो व्यवस्थित व्हावा
आणि हं, त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून हं, आपल्या मानवी जीवनाचा व हं, घरातल्यांचा सर्वांचा डेव्हलप व्हावं, हं, त्यासाठी ही वास्तू संस्कृती किंवा वास्तूचं जे आहे मॅपिंग करावं. हं, हं, त्यासाठी हे महत्वाचं आहे. हं. सर्वांगीण प्रगती आपल्या वास्तूनुसार घर बांधल्यामुळे होते. ओके. सर तुम्हाला काय वाटतं, की आता जेवढ्या बिल्डिंग्स बनतायत किंवा नवीन-नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत, प्रत्येक जण वास्तुशास्त्राप्रमाणेच त्याचं डिझायनिंग असतं, की किती लोकं फॉलो करतायत किंवा नाही करत आहेत? त्याने काय परिणाम होतोय? हां. इंडिव्हिज्युअल जर घर बांधत असेल, तर तिथे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे अगदी तिथे कसं जमिनीची लेव्हल, हं, जमिनीचा उतार, हं, त्याचा स्लोप, हं, त्यानंतर पाणी, हं, त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये ती बिल्डिंग कोणत्या दिशेत असावी हं, आणि त्यामध्ये जे किचन आहे, हं, एंट्रन्स आहे, लिव्हिंग रूम आहे, हं, या सर्व पॅरामीटर आपण पाहतो. हं, व्हेअरएज इमारती म्हणजे जसं आता फ्लॅट सिस्टम आहे. हं, फ्लॅट सिस्टममध्ये आपण जो बिल्डिंगमध्ये इंडिव्हिज्युअल घर बांधताना स्लोप, जमीन यांचा विचार त्या फ्लॅट सिस्टममध्ये जास्त न करता, जी व्यक्ती किंवा जे गृहस्वामी, गृहस्वामिनी ज्या घरामध्ये राहतात, हं, तर त्या घरामध्ये आपण प्रामुख्याने बेडरूम, हं, किचन, एंट्रन्स म्हणजे जिथे आपण हं, एनर्जीचा फ्लो आपल्या घरामध्ये हं, होतो, स्टार्ट जिथे होतो. हं, हं, देन लिव्हिंग रूम हं, आणि आपले डायनिंग रूम म्हणजे हं. ज्याच्यातून आपल्याला गेन घ्यावं लागतं, फूड सर्व्हायव्ह करावं लागतं. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपण पाहतो. सर हे शास्त्र कोणत्या धर्माशी निगडीत आहे का? नाही, ओके. हे शास्त्र कुठल्या धर्माशी निगडीत नाही. जिथे-जिथे पंचतत्व आहेत, हां. तिथे ते हे शास्त्र ॲप्लिकेबल आहे. ओके. तुम्हाला एक उदाहरण देतो किंवा तुम्हाला एक क्वेशन विचारतो. हं, ॲलोपॅथी किंवा आपण डॉक्टरकडे जातो हं. किंवा कुठलेही शास्त्र जे आहे, कुठल्या धर्माशी निगडीत आहे का? नाही, नाही. तसंच हे शास्त्र आहे. म्हणजे मी अर्लियर जो म्हणलो, की पंचतत्व जिथे एक्झिस्ट आहेत, हं. त्या ठिकाणी ही वास्तुशास्त्र ॲप्लिकेबल आहे. सर वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला खूप महत्त्व आहे. तर याबद्दल काय सांगाल? गुड क्वेशन. ईशान्य दिशा ही महत्त्वाची आहे. त्याबरोबर बाकीही जे 17 दिशा आहेत, हां. त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. परंतु ईशान्य दिशा म्हणजे काय? मत्स्य पुराण या ग्रंथानुसार हं. ईशान्येमध्ये वास्तुपुरुषाचं डोकं आहे ओके. आणि तिथून आपली थॉट प्रोसेस क्रिएट होते. हं. तर ईशान्य दिशेतून जी थॉट प्रोसेस येते, ती कधीही सात्विक असते. अच्छा. त्यामुळे ईशान्य दिशेला विशेष महत्त्व आहे. ओके. सर आता तुम्ही जसं ईशान्य दिशेचं महत्त्व सांगितलंत, हो. तसं बाकी दिशांचं काय महत्त्व आहे? बाकी दिशा ही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. परंतु जिथून थॉट प्रोसेस आपली चालू होते, हं, हं. ती आहे ईशान्य दिशा. ओके. ती सात्विक आहे ईशान्य दिशा आणि तिथे आपण आपल्या इष्टगुरु तिथे ठेवावेत. कारण हं. इष्टगुरु म्हणजे जिथून आपल्याला जी एनर्जी भेटते, ओके. ती ईशान्य दिशा आहे. त्यामुळे त्या दिशेला विशेष महत्त्व आहे. परंतु बाकी ही दिशा तेवढ्याच सपोर्टिव्ह आणि तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. सर वास्तूचा पैशांवरती कसा परिणाम होतो? हां, म्हणजे उत्तरेचा जो दिशापालक आहे ते हां. कुबेर आहे अच्छा. आणि कुबेर म्हणजे देवदेवतांचे अकाउंटंट. हं, कुठल्याही वास्तूमध्ये जो फ्लो असतो मनीचा फ्लो, हं, ऑर्डरचा फ्लो किंवा कुठल्याही संधी, वर्क हं, ऑर्डर्स हं, गेन करणे हं, किंवा कुठलीही मनीची अपॉर्च्युनिटी आहे ती हं. उत्तरेतून येते. ओके. त्यामुळे उत्तरेतून आपल्याला जो क्लिअर ठेवल्यामुळे म्हणजे जसं की तिथे टॉयलेट ब्लॉक, हं, आपली अँटी वॉटर एलिमेंट म्हणजे जसं की रेड कलर आहे, हं, येलो कलर आहे, गोल्डन कलर आहे. हं, बाकी दुसऱ्या अँटी ॲक्टिव्हिटीज म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे. हं. तर ह्या गोष्टी तिथे चालणार नाही. ओके. तर उत्तरेतून जो आपण जेवढा क्लिअर ठेवू, हं. त्याच्यातून आपल्याला उत्तरेतून सगळ्या संधी निर्माण होतात. ऑब्व्हियसली संधी निर्माण झाल्यावर आपल्याला पुढे कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला आपली बाकीच्या दिशा तेवढ्याच महत्त्वाच्या त्याला अच्छा. सपोर्ट करतात. ओके. सर वास्तूमध्ये 5 महत्त्वाचे घटक कोणते असतात? म्हणजे वास्तूमध्ये प्रामुख्याने 5 महत्त्वाचे घटक जे आहेत ते पंचतत्व जसे की हं, वॉटर, पाणी, हं, वायू, हं. अग्नी, पृथ्वी आणि आकाश. अच्छा. तर ह्या सर्वांना जोडणारा जो आहे तो ब्रह्म आहे. हं, आता ह्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह सांगेन, हं, की पाणी कुणाला कंट्रोल करतो व पाण्याला कोण कंट्रोल हं, करतो? हं, म्हणजे पाणी म्हणजे लिक्विडिटी आपली थॉट प्रोसेसचा फ्लो. तर पाणी म्हणजे जसं की उत्तर ती ईशान्य दिशा ह्या झोनमध्ये पाणी असतं. पाणी हं, तत्व आहे. हं, तर पाणीला कंट्रोल कोण करतं? पृथ्वी. हं, आणि पाणी कुणाला कंट्रोल करतो? अग्नी. तर पृथ्वी आणि अग्नी ह्या उत्तरेत किंवा ईशान्येत जर प्रेझेंट झाल्या, त्याच्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यूज, त्यानंतर अपॉर्च्युनिटी हं. आणि देन आपले कुठलेही येणारी कामं, पैशाशी रिलेटेड कामं निश्चितच हॅम्पर करतात. चा जो तत्व आहे, तो आहे वायू तत्व. हं. म्हणजे गेन, एक्सपान्शन
तर वायू तत्व जे सपोर्ट करणारे आहेत ती पाणी. पाण्यामुळे वायू तत्व होते. म्हणजे वायू तत्व म्हणजे झाड. हां, झाडामुळे वायू बाहेर येते. बरोबर. तर पाणी झाडाला सपोर्ट करतं आणि झाड वाढतं. हं, त्याचा हा बेसिक आहे. तर आता झाड जे आहे, झाड कुणाला सपोर्ट करतं? अग्नीला. तर आता वायू तत्व कुणाला सपोर्ट करतं? अग्नीला. पण वायू तत्वाला विरोध कोण करतं? वायू पाणी. तत्वाला विरोध करतो तो स्पेस एलिमेंट. ओके. आणि देन वायू तत्वामध्ये जर स्पेस म्हणजे आकाश तत्व आलं, हं, तर ऑब्व्हियसली आपले जे रिक्रिएशन आहेत, हं, इतरांशी सोशल कनेक्शन आहे, रोजची नवनवीन जी सुरुवात होणार आहे, यामध्ये हमखास प्रॉब्लेम येतात. त्याच्या हं, पुढचा जो झोन आहे, तो किंवा तत्व आहे, ते आपलं आहे अग्नी. हं. अग्नितत्व म्हणजे अग्नितत्वाला सपोर्ट करणार कोण आहे? झाड वाह! म्हणजेच वायू. हां, आता अग्नितत्वाला कंट्रोल आणि अग्नितत्व कुणावर कंट्रोल करतो? अग्नितत्वाला पाणी कंट्रोल करतं हं, आणि आकाश तत्वाला कंट्रोल करतो. तर अग्नितत्व म्हणजे जिथे आपली घराची जी अग्नितत्व आहे, हं, अग्नी कोण आहे? त्या झोनमध्ये पाणी किंवा आकाश तत्व म्हणजे आपले स्पेस एलिमेंट हं, यांच्याशी रिलेटेड कुठलेही एलिमेंट किंवा तत्व आली, तर आपल्या घरामधले मानसिक संतुलन जे आहे, मानसिक संतुलन किंवा कॅश फ्लो, हं. त्यानंतर रिलेटेड टू डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात. अच्छा. पुढचा तत्व आहे, तो आहे पृथ्वी तत्व. हं, तर पृथ्वी तत्वाला सपोर्ट कोण करतं, की अग्नी. हं, हं, आणि पृथ्वी तत्वाला विरोध कोण करतं? तो जो आहे हं, वायू तत्व म्हणजे झाड. झाड एक छोटंसं रोपटं जेव्हा पृथ्वीला फाडून वर येतं. हं, तर झाड किंवा झाडाशी रिलेटेड कुठलीही ॲक्टिव्हिटी किंवा झाड एखादं पृथ्वी तत्वात आलं किंवा जिथे बेडरूम आहे, मास्टर हं, बेडरूम, हं. त्यामध्ये झाड आलं तर निश्चितच रिलेशन प्रॉब्लेम येतात. अच्छा. त्याच्या पुढचा जो झोन आहे, हं, तो आहे आकाश तत्व म्हणजे जे आपली गेन, हं, हं, नॉलेज, देन डिप्रेशन ह्या हं, गोष्टी सर्व आपल्याला ह्या आकाश तत्वातून हं. स्पेस एलिमेंटमधून मिळतात. तर आकाश तत्वाला सपोर्ट कोण करतं? पृथ्वी. ओके. आणि आकाश तत्व तर म्हणजे जे इन्फ्लुएन्सर आहे आकाश तत्वावर तो जो आहे अग्नी. जेव्हा चालू होतं, हं, तेव्हा बाजूला सर्व काही म्हणजे आकाश हं, तत्वामध्ये तो अग्नीच दिसतो. हं, 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 त्यामुळं अग्नी समजा आकाश तत्वात आली, तर हं, आपले गेन, सर्व्हायव्हल, आपली जी लेट गो प्रॉपर्टी आहे, हं, म्हणजे जसे की डिप्रेशन आहे हं. आणि आपल्या शरीरातून जे काही गोष्टी काढायच्या आहेत बाहेर, त्या निश्चितच आपल्याला त्रासदायक ठरतात. अच्छा. सर रूमची दिशा असते, तर ती रूमच्या एनर्जीमध्ये कसा परिणाम करते? गुड क्वेशन. जसं की आता आपली तत्व जे आहेत, हं, म्हणजे जसं पृथ्वी तत्व आहे, हं, जिथे आपण म्हणतो की जडत्व असायला हवं. हं, पण त्या दिशेमध्ये आपण गृहस्वामी किंवा गृहस्वामिनीचं बेडरूम असावं असं हं. म्हणतो. तर ती तिथे त्यांना स्थिरता देते. ओके. व्हेअर जी उत्तर आणि ईशान्य आहे, हं. ह्या झोनमध्ये काय पाणी तत्व आहे. पाण्याचा फ्लो आपला असायला हवा. ठीक ओके. आहे. तिथे काय असायला हवं, की तिथे जी जागा जी आहे किंवा थॉट प्रोसेसशी रिलेटेड आहे. मी हं, अगोदर सांगितलं हं, ईशान्य दिशा. तर आपला थॉट प्रोसेस कसा असायला हवा, ते वाहतं असायला हवं. हं, त्यामुळे तिथे जे काही अडगळ असेल किंवा काही गोष्टी तिथे अडकलेल्या असतील हं. मोठ्या अँटी एलिमेंट सुद्धा जर तिथे प्रेझेंट असेल, तर आपल्या पैशाशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड आणि थॉट प्रोसेसशी रिलेटेड अडथळे येणार. ओके. ब्रह्मस्थान कोणती भूमिका बजावतं? ब्रह्मस्थान जे आहे म्हणजे मत्स्य पुराण या ग्रंथानुसार हं, ब्रह्मस्थान म्हणजे वास्तुपुरुषाची नाभी आहे, असं ओके. म्हटलं गेलेलं आहे. हं, तर नाभी म्हणजे काय, की आपल्या सगळ्या शरीरावर नाभी जर व्यवस्थित असेल, तर माणूस बॅलन्स राहतो. हं, तर सगळी एनर्जी प्रथम सर्व दिशामधून तिथे एकवटते हं. आणि तिथून त्या एनर्जीचा डिस्ट्रिब्युशन होतो. बरोबर. तर कुठेही आपल्या घरामध्ये ब्रह्मस्थानामध्ये म्हणजे जे जो सेंटर पोर्शन आहे, ब्रह्मस्थान म्हणजे घराचा 1/9 पोर्शन हं, म्हणजे तो जो ब्रह्मस्थान आहे आणि त्यामध्ये काही तुटलेलं असेल, हं, काही फुटलेलं असेल किंवा तिथे जड खांब किंवा पिलर जरी आले असतील, जसं की ते ॲज गुड ॲज आपल्या घरातल्या गृहस्वामिनीवर किंवा सर्वांवरच तिथे एक वजन ठेवलंय आणि ते वजन जर ठेवलं तर आपलं डिस्टर्बन्स राहतो. हं, त्यामुळे ब्रह्मस्थान मोकळे असावं. पूर्वी जे जुने घर होते हं, त्यामध्ये जर तुम्ही पाहिला असाल, हं. तर तो सेंटरचा जो पोर्शन आहे, तो 1/9 ओपन पोर्शन, असायचा. तो ओपन टू स्काय असायचा. हो. आता एनर्जी म्हणजे काय? तिथून येणारी त्या ब्रह्मस्थानातून येणारी जी काही म्हणजे आकाश तत्वातून येणारी हवा आहे हं, किंवा वायू आहे, हे सर्व आपल्या घरामध्ये एक विशिष्ट सगळ्याच दिशामध्ये ते जातात. त्यामुळे वातावरण खेळतं राहतं बरोबर. आणि ही सगळी एनर्जी सगळीकडे डिस्ट्रिब्यूट होते. त्यामुळे ब्रह्मस्थान हा खूप महत्वाचा आहे.
हं. आणि आपल्या धर्मानुसार त्यामध्ये ब्रह्मस्थानाला नाव जे दिलं गेलेलं आहे, हं, हं. ते ब्रह्मामुळे दिलेलं आहे. ओके. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचे निर्माते. बरोबर. तर घराचाही निर्माता ब्रह्मस्थानच आहे. हं. सर वास्तू आणि मानसिक आरोग्य याचा काही संबंध आहे का? हो. अ, आत्ताच आपण उत्तर दिलं होतं, की ईशान्य दिशा. हं, तर ईशान्य दिशा आपली जेवढी व्यवस्थित असेल, हं, म्हणजे जसे की तिथे आपले इष्टदैवत ठेवण्याची जागा आहे हं, किंवा आपल्या इष्टदैवतांना भेटायची जागा आहे हं, ती. तर तिथे इष्टदैवत किंवा तिथे जे काही अडगळ असेल ती दूर केली, तर आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहतं. हं, तसेच आपण जर आपलं जे डोकं आहे, हं, झोपतेवेळी दक्षिणेकडे केलं हं, किंवा पृथ्वीच्या विद्युत चुंबकीयच्या विरुद्ध क्षेत्रात टाकल्यावर हं, नखशिखांत त्याचा रक्ताभिसरण होतो. हं, हं, जेणेकरून आपली झोप सुद्धा पूर्ण होते. म्हणजे आता ह्या म्हणजे हालाकीच्या आधुनिक जीवनामध्ये झोप कमी होते. मेट्रो सिटीमध्ये हं. ट्रॅव्हलिंग जास्त करावं लागतं. बरोबर. तर झोप कमी होते. परंतु आपल्याला इफेक्टिव्ह झोप घेण्यासाठी आपण दक्षिणेकडे डोकं करून जर झोपलो, तर हं, आपली जी रक्ताचा प्रवाह आहे तो नखशिखांत होतो. ऑक्सिजन सगळीकडे पोहोचतो, रक्तसुद्धा पोहोचतो. त्यामुळे शॉर्टर स्पॅनमध्ये आपण आपली जी डीप स्लीप आहे, हं. ती कंप्लीट करतो. ओके. तर हा मानसिक ॲज वेल ॲज शारीरिक झोनवर इफेक्ट करतो. हं. आर्थिक समृद्धीवर परिणाम करणारे प्रमुख वास्तुतत्व कोणते आहेत? प्रामुख्याने मी असे म्हणेन, की सर्वच दिशा किंवा हं, सर्वच तत्व जी आहेत, ती आर्थिक समृद्धीला हं. आपल्याला सपोर्ट करतात. ओके. परंतु त्या व्यक्तीचं देणं काय आहे? हं, म्हणजे ते कोणता जॉब करतात, त्यांची सर्व्हिस काय आहे, त्यांची हं, डिलिव्हरी काय आहे? हं, ह्या बेसवर आपण त्यांना कन्सल्ट करतो. हं, प्रामुख्याने इन जनरल नॉर्थ दिशा आणि ही जी पाणी तत्व आहे, हं, तिथून आपल्याला जनरली सगळ्या अपॉर्च्युनिटीज येणं, कॅश फ्लो किंवा हं, कॅशशी रिलेटेड जे काही कामं आहेत, मार्गी लागणे, वर्क ऑर्डर्स मिळणे हं, किंवा आपल्या कुठल्याही संधी येणे, हं, ह्या झोनमधून होतो. दुसरा प्रामुख्याने जो दिशा आहे किंवा तत्व आहे, तो आहे साउथ ईस्ट म्हणजे अग्नी झोन. हं, आपली कॅशची फ्लो व्यवस्थित ठेवणे. हं, देन आपली दैनंदिन जीवनासाठी जी काही जडणघडण आहे, हं, शक्ती आहे, हं, एनर्जी आहे, जी हं, काम करण्यासाठी, ती ह्या झोनमधून मिळते. तिसरा जो आहे तो साउथ वेस्ट म्हणजे आपण स्टेबल हं, आपल्या घरामध्ये स्टॅबिलिटी हवी. हं, स्टॅबिलिटी ही केव्हा येते, की त्या घरामध्ये साउथ वेस्ट जर व्यवस्थित असेल, हं, स्टेबिलिटी येते. स्टेबिलिटी म्हणजे की जसं की एखादी हं, पृथ्वी तिथे घटक आहे. तर पृथ्वी काय आहे स्टेबल आहे आणि स्टेबिलिटीमध्ये काय होतं माणसाचं स्थिरता राहते आणि डिसिजन घेण्याची पॉवर हं. चांगली राहते. ओके. तर हे तिन्ही घटक आपण जेव्हा बॅलन्स करतो, हं, त्यामध्ये आर्थिक किंवा त्या व्यक्तींना आर्थिक समृद्धीकडे जाण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होतो. ओके. सर वास्तुशास्त्रामध्ये टॉयलेट कोणत्या दिशेला असावं? अ, याचं काय महत्त्व आहे किंवा कोणत्या दिशेला असलं पाहिजे? क्वेशन खूप चांगला आहे. हं, टॉयलेट काय करतो? कुठलीही एनर्जी फ्लश हं, करतो. हं, तर त्याला माहिती नाही, की आपण हं, कुठे आहे आणि कुठली एनर्जी आपण फ्लश करतोय. हं, हं, तर वास्तुशास्त्रामध्ये असे 2 झोन आहेत, की त्या झोनमध्ये टॉयलेट आपल्याला जसं की आता साउथ आणि साउथ वेस्ट हं, त्याच्यामध्ये एक झोन आहे पर्टिक्युलर हं, आणि एक आहे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट हं, त्याच्यामध्ये एक झोन आहे. तर ही एनर्जी आपल्याला निगेटिव्ह आहे. हं. तिथे आपण टॉयलेट ठेवल्याने ती एनर्जी आपली आता साउथ वेस्टमध्ये लेट गो करतो. ओके. कुठलीही आपल्या कोणी काय बोललं, हं, कोणी काय आपण मनाला न लावता ती लेट गो हं. करण्यासाठी ही एनर्जी तिथे आपल्याला फ्लश करायला मदत करते. बरोबर. व्हेअर वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ही डिस्पोजल झोन आहे हं, किंवा सॉरी वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट जी आहे ही आपली डिप्रेशनची झोन आहे. हं, घरामध्ये कुणालाही डिप्रेशन येऊ नये, हं. त्यासाठी आपण त्या ठिकाणी टॉयलेट ठेवलं आणि ती डिप्रेशन आपण फ्लश करतो. ओके. तर टॉयलेट ही तेवढंच इम्पोर्टंट आहे. ह्या 2 झोनमध्ये प्रामुख्याने टॉयलेट असणं महत्वाचं आहे. स्वयंपाकघर जर नैऋत्य दिशेला असेल, हं. तर काय होतं? अ, नैऋत्य ही पृथ्वीची आहे, पृथ्वी तत्वाची आहे आणि हं, पृथ्वी तत्व आणि नैऋत्य जो झोन आहे तो स्किल, रिलेशन यांच्याशी निगडीत आहे. ओके. तर आपण इथे स्वयंपाकघर म्हणजेच किचन, अग्नी ठेवला, हं. तर रिलेशनमध्ये अग्रेसिव्हनेस येतो. अच्छा. रिलेशन जे आहेत ते एकमेकांमध्ये कटुतेचे बनतात हं, किंवा दोघांमध्ये गॅप येतो बिकॉज ऑफ अग्रेसिव्हनेस ओके. आणि त्यानंतर स्टॅबिलिटी सुद्धा हं. आपल्याला हॅम्पर करते. तर अच्छा. त्यामुळे आपला जो किचन आहे, तो आपल्या साउथ ईस्टमध्ये असणं हे प्रेफरेबल आहे. सर ईशान्य दिशेला जिना असेल, तर त्याचा काय परिणाम होतो? मी जनरली एक ऑडियन्सला ही प्रश्न विचारू इच्छितो, की हं, ज्यांच्या घरामध्ये ईशान्येला जिना आहे, हं, तर त्यांच्यामध्ये हे सिम्प्टम्स आढळतात का? की जसे मायग्रेन आहे, हेडेक आहे हं, हं, किंवा आपले विचार कुठेतरी थांबलेलेच आहेत. हं, हं. कुठे फ्लो होत नाही. हे सिम्प्टम्स त्यामध्ये
जनरली आढळून येतात किंवा ओके, त्यांनी चेक करावं. ओके, तर ईशान्येचा दिशा ही चांगली बाब नव्हे. ओके. सर असं म्हटलं जातं, की बेड आपल्या घरातील बीमच्या खालती नसावा. समजा जर तो तसा असेल, तर काय होतं त्याचं? हां. अ, बेड म्हणजे जो आपला बीम आहे बीम, हं. तो बीम काय करतो एक निगेटिव्ह एनर्जी किंवा व्हायब्रेशन्स तो सोडत असतो. अच्छा. प्रेशर सोडत असतो. हां, हां. त्याच्या खाली झोपल्याने तर हं, आपल्या स्लीप डिसऑर्डर होणे किंबहुना त्याच्या खाली आपण कुठे काम करत असतोय, हं, तर कामाचं हे जे आउटपुट आहे, हं. आपण जेवढं इनपुट देतो तेवढं आउटपुट निघणार नाही किंवा जेव्हा गृहस्वामिनी जेव्हा हं. किचनमध्ये हे काम करतात, बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं, की जे बीम आहे, बीमच्या खाली गृहस्वामिनी स्वयंपाक करतात. अच्छा. थोडंसं त्यांनाही कुठेतरी प्रेशर खाली ते काम करत असतात, असं आढळून आलेलं आहे. तर ओके. याला सिंपल रेमेडीज आहे. त्या बीमच्या लेव्हलला आपण फॉल्स सीलिंग करून हं, हं. त्याचा प्रेशर आहे, तो आपण एक्झर्ट करू शकतो. सर जिओपॅथिक ट्रेस म्हणजे काय असतं? अ, जमिनीच्या खाली 2 फ्लो असतात. ओके. एक नॅचरल आणि एक आर्टिफिशियल. हं, तर जमीन ही स्थिर आहे किंवा आपली खाली जी जमीन आहे त्यामध्ये अर्थ एलिमेंट तो हं, स्थिर आहे. हं, तर नॅचरल फ्लो म्हणजे जसं वॉटर आहे हं, किंवा वेगवेगळे लोह तत्व, खनिज तत्व आहेत. हं, तर आर्टिफिशियल म्हणजे आपण काही त्यात निर्माण केलेले जसे खोदून हं, लाईट, इलेक्ट्रिसिटी हं. किंवा टेलिफोनच्या लाईन्स त्याचा आपण एक फ्लो टाकलेला आहे. बरोबर. तर आता ह्यांचा जेव्हा फ्लो होतो यांच्यातून जी काही एनर्जी फ्लो हं, होते, ती जमिनीशी एक घर्षण करून त्यातून एक निगेटिव्ह एनर्जी तयार होते. हं, हं, तर ती निगेटिव्ह एनर्जीचा जो वेट आहे, हं. तो कमी आहे. तो कुठेतरी पोकळ असेल तिथून तो वर यायला पाहतो. बरोबर. तर जनरली जेव्हा आपल्या मुंबई किनारपट्टी किंवा समुद्रकिनारी पोकळनेस असल्यामुळे हं. तो काय जिओपॅथिक स्ट्रेस वर येतो. ओके. आणि आपण म्हणतो ना, की जसं आता मला इथे झोपलं तर झोप लागत नाही. तिथे बसलं तर झोप लागते किंवा तिथे झोपलं तर झोप लागते किंवा मला इथं अभ्यास होत नाही. तिथे खूप छान होतं हं, किंवा काही घरामध्ये असे क्रॅक्स आलेले असतात. हं, हं. तर हे सर्व ते जिओपॅथिक स्ट्रेसचे प्रॉब्लेम आहेत आणि हा खूप सायंटिफिक प्रॉब्लेम डिटेक्ट केलेला आहे. सर मुंबईसारख्या ठिकाणी असेल, हं. जिथे जिथे जागा मिळेल तिथे घर बांधलं जातं किंवा हं. बिल्डिंग्स बांधल्या जातात. हां. त्यावेळी वास्तुशास्त्राचा एवढा अभ्यास केला जात नाही किंवा काही वेळा जागेंचे पण प्रॉब्लेम्स असतात. हो. म्हणजे तिथे स्मशानभूमी असेल, हां. आदिहोती असेल, हं. तर अशा जागांचा काही त्याचा हे होतो का परिणाम होतो, वाईट परिणाम? हो. म्हणजे स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी कसं, की एक निगेटिव्ह एनर्जी हं, आपल्या माइंडमध्ये काम करते हं, किंवा किंबहुना हे आता जिओपॅथिक स्ट्रेसचं सांगितलं, हं. की घरामध्ये कुठे असे क्रॅक्स आलेले असतात हां. किंवा गृहस्वामीने जेव्हा काही लोणचं घालतात, हं, त्यांच्या हातात काही ठिकाणी चांगले म्हणजे असं आम्हाला असे आन्सर मिळाले, की त्या घरात असताना मला म्हणजे अर्लियर घरामध्ये लोणचं माझ्या हातून राहत होतं किंवा आता लोणचं खराब होतं. हं. तर हे जिओपॅथिक स्ट्रेसची लक्षणं आहेत. अच्छा. तर हे सर्व आपल्याला ही सर्व सिम्प्टम्स आहेत किंवा झोप ही न लागणे हं, हं. किंवा हेडेक होणे, ही सर्व हे स्वीट पॉइझन सारखे आहे, हं, हं. जिओपॅथिक स्ट्रेस. ओके. तर एखाद्या एक्सपर्टला हं. बोलवून आपण जिओपॅथिक स्ट्रेस चेक करावा आणि ओके. त्याचं निरसन करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आता समजा बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स घ्यायचं असेल, हां. तर त्यावेळी प्रत्येक जणच आपण दिशा बघतो असं नाहीये. म्हणजे हं, जसे अवेलेबल असतात हं. किंवा जिथे स्वस्त मिळेल हां. त्या ठिकाणी घेतले जातात. हं. ओके. त्यांना नंतर कळालं किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत. आता वास्तूमध्ये दोष आहेत. हो. तर हे दोष नंतर निवारण केलं जाऊ शकतं त्यांचं? हो, निश्चितच. हं, पण किंबहुना मी पहिला असं सांगेन, की आपल्या जे काही आपले आता सबस्क्रायबर आहेत, जे हं, कोणी बघत आहेत ते, हं. तर की एक वास्तू कन्सल्टंटची कन्सल्ट करून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय. बरोबर. मिनिमम जरी म्हटलं, तरी 15-20 लाख रुपये मिनिमम म्हणजे हो. मी असंच ऑन हँड बोलतोय. हं. एखादं वन रूम किचन जरी घ्यायचं असेल, तर 15 लाख आपण इन्व्हेस्ट करतोय. बरोबर. तर एखाद्या वास्तू कन्सल्टंटला आपण म्हणजे किंवा फोनवर, WhatsAppवर त्यांना आपण डायग्राम पाठवून, नॉर्थ सुद्धा पाठवून ते आपल्याला गाईड करू शकतील. अच्छा. तर ही जी काही त्यांची फीज आहे, हं. ती आपण एक्सपेंडिचर न समजता ती इन्व्हेस्टमेंट समजावी. बरोबर. तर जनरली मी ही सर्वांना परत एकदा विनंती करतो, की एखाद्या वास्तू कन्सल्टंटला दाखवून तुम्ही हं. घर घ्यावं. आता घर घेतलेलंच आहे. हां. त्यामध्ये जेव्हा-जेव्हा आपल्याला काही सिम्प्टम्स येत आहेत किंवा काही त्रास होत आहे, हं, त्या केसमध्ये वास्तू कन्सल्टंटला बोलवून आपण ते रेमेडीज आपण त्यांना प्रिस्क्राईब करतो किंवा हं, जसं की त्या गोष्टी तिथे काही 3 बेसिसवर आपण तिथे इव्हॅल्युएशन करतो. हं, ॲक्टिव्हिटी, युटिलिटी आणि ऑब्जेक्ट. हं, त्या घरामध्ये कोणत्या झोनमध्ये काय ॲक्टिव्हिटी होते? हं, चुकीच्या झोनमध्ये तर होत नाही. हं, हं. आणि दुसरा
त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तिथे काही युटिलिटी ठेवल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल किचन आहे. हं. किचन आपला ईशान्येमध्ये आलाय. आता हे ईशान्येमध्ये आला हा एक इटसेल्फ दोष झाला. बरोबर. परंतु किचनमध्ये काम करण्यासाठी आपण दुसरे जे युटिलिटी ठेवतो, हं, मिक्सर आहे. हं. तर मिक्सी काय करतो आपली थॉट प्रोसेस सगळी मिक्स करून टाकतो. ओके. तर ही झाली त्याची युटिलिटी. बरोबर. आता काही ठिकाणी ऑब्जेक्ट सुद्धा ठेवले असतात हं, किंवा युद्धाचा फोटो हं, एका झोनमध्ये पर्टिक्युलर जर ठेवला. हं, जसं की आता नॉर्थ ईस्टमध्येच एक एक्झाम्पल घेऊयात. हं. ती थॉट प्रोसेसशी रिलेटेड आहे. ओके. ठीक आहे. घरामध्ये थोडंसं त्या व्यक्तीचं जे थॉट प्रोसेस आहे ती हं, ऑल्वेज गरम आणि थोडीशी अग्रेसिव्ह असणार. हं, हं, तर ह्या बेसिसवर आपण त्यांचं इव्हॅल्युएशन करून त्यांनी जेणेकरून काही ठिकाणी असंही आढळून आलं, हं, की घर सगळं व्यवस्थित आहे. हं, पण त्यांनी जसं आता मास्टर बेडरूम साउथमध्ये अवेलेबल आहे, वेस्टमध्ये आहे, साउथ वेस्टमध्ये आहे. हं, परंतु ते गृहस्वामिनी नॉर्थ ईस्टमधला बेडरूम हं, ऑक्युपाय केलेला आहे. हं, तर आपण त्यांना सजेस्ट करतो जेव्हा ड्युरिंग व्हिजिटमध्ये, हां. की तुम्ही साउथमध्ये घ्या, वेस्टमध्ये घ्या. त्यांची जी कर्म आहेत, कर्माला अनुसरून आपण त्यांना ती बेडरूम किंवा ती ॲक्टिव्हिटी आपण त्यांना हं, सजेस्ट करतो. हं, हं, आता युटिलिटी म्हणजे जसं ती परफॉर्म करण्यासाठी जे काही वॉशिंग मशीन आहे, हं. तो साउथ वेस्टमध्ये आहे ओके. आणि साउथ वेस्टमध्ये अगेन रिलेशनचा झोन आहे. हं. तिथे काय रिलेशन आपली काय होतात, वॉशिंग मशीन काय करतो तो चर्किंग करतो फिरवतो. किंवा घोसाळतो. हं. तर रिलेशन सुद्धा आपल्या इथे घोसाळले जातात. अच्छा. तर ते एक पर्टिक्युलर झोनमध्ये म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगितलं, की वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे जे तो डिप्रेशनचा झोन आहे. ओके. त्या झोनमध्ये आपण पर्टिक्युलरली वॉशिंग मशीन किंवा ईस्ट आणि साउथ ईस्टच्या मध्ये एक झोन आहे. हं. तो जो आहे एनालिसिस चर्निंग. ओके. म्हणजे आपल्या कुठलीही गोष्ट आपण विचार करतो, हं. ती मार्गी लागते. ओके. परंतु ती विचार होऊ नये म्हणून हं. तिथे आपण वॉशिंग मशीन ठेवायलाही एक रेमेडी आहे. ओके. आणि जे ऑब्जेक्ट जे आहेत, ऑब्जेक्टची प्लेसमेंट ही चुकीची ठेवलेली असेल, म्हणजे हं, जसं की आता कुठलातरी म्युरल बोर्ड आहे. हं, तो काहीतरी वेगळं दाखवते आणि ती झोन काहीतरी वेगळी रिप्रेझेंट करते. हं. तर मिसअलाइनमेंट असेल तर ते आपण त्यांना तिथून अच्छा. काढायला सांगतो. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच रेमेडीज आहेत, कलरशी निगडीत आहेत आणि आपण वेगवेगळ्या रेमेडीज आपण सांगतो वेगवेगळ्या क्लायंटला. ओके. सर नॉर्मली तुमच्याजवळ जे कन्सल्टन्सीसाठी लोकं येतात, हं. ते फ्लॅट घेताना येतात, की फ्लॅट घेऊन झाल्यावरती येतात? अलीकडच्या 5 ते 10 हं. वर्षामध्ये अवेअरनेस आहे वास्तुशास्त्राबद्दल चांगला झालेला आहे. हो. तर जी आपल्याकडे अर्लियर फक्त घर घेतल्यानंतर जी प्रॉब्लेम्स, सिम्प्टम्स येतायत त्या बेसिसवर रेमेडियलसाठी हं, यायची. हं. आता थोडा अवेअरनेस वाढला आहे. त्यामुळे आणि ही चांगली गोष्ट आहे. हां. त्या केसमध्ये आता काही लोकं अगोदरच वास्तू कन्सल्टंट नेमतात. हं. आर्किटेक्चर आणि वास्तू कन्सल्टंट यांची म्हणजे आमच्याकडे जे येणारे आहेत दोन्ही 50-50% आहे ओके. आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. बरोबर. तर प्लॅनिंगमध्येच ते आपल्याला इन्व्हॉल्व करतात. हं, हं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी किंवा नॅचरली ते घर पॉझिटिव्ह होण्यास मदत होते. आता आपण जे फ्लॅट्स बघतोय किंवा जे बिल्डिंगचं डिझाइन असतं, हो, तर काही वेळा जशी जागा आहे त्याप्रमाणे ते डिझाइन केलं जातं. त्यावेळी काही वेळा तो फ्लॅट तो कट होतो. हो. म्हणजे त्या साइडची भिंत वगैरे असेल, हां. त्याने काय दोष वगैरे होतात? अ, वास्तू म्हणजे एक एनर्जीचा फ्लो आहे. हं. जसं अणुरेणू एका लयबद्ध रित्यामध्ये तो आता आपण पाहिला होता ना, की असा अणुरेणू हां. ज्याची मूव्हमेंट असते, हं, तशीच मूव्हमेंट आपल्या वास्तूमध्ये असते. म्हणजे साउथ वेस्टकडून हं, नॉर्थ ईस्टकडे ही एक एनर्जीचा फ्लो होतो अणुरेणूचा आणि साउथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट हं, असं आहे झोनमध्ये. हं. तर जनरली आपल्या ग्रंथामध्ये असं मेन्शन केलं, की घर चौकोनी किंवा रेक्टँग्युलर असावं, हां. जेणेकरून हा एनर्जीचा जो फ्लो आहे, तो कन्सिस्टंट एका लयबद्ध रित्यामध्ये कंटिन्यू राहावा. ओके. तर जिथे कट आलं, हं. त्या ह्या एनर्जीचा फ्लो जो आहे, तो आपला डिस्टर्ब होतो. ओके. आणि ऑब्व्हियसली तो झोन आहे, त्या झोनशी रिलेटेड आपल्याला एनर्जी मिळणार आहे. हं, त्या एनर्जीवर त्याचा इफेक्ट होतो. हं. ओके. हो. तुम्ही अशा काही स्टोरी सांगू शकता का, की ज्यांनी तुमच्याकडनं कन्सल्टन्सी घेतली आहे हं. आणि त्यांना फायदा झालाय? हं. किंवा म्हणजे जे काही त्यांना वास्तुदोष होता, हां, पण तुमच्याकडनं जे उपाय केलेत, हां. त्याच्याने त्यांना रिझल्ट मिळाला असं काही? निश्चितच आपण म्हणजे कोरोनाच्या अगोदर हं, एक मोठी इंडस्ट्री केली होती हं. 45 एकर्समध्ये अरे वाह! आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ह्यूज होती. हं, तर तो प्लॉटचा शेप आहे म्हणजे आम्ही ऑब्झर्वेशन्स केले. हं. त्यांनी बोलवलं त्यानंतर त्या 45 एकर्समध्ये प्लॉटचा शेप आहे तो अनइवन होता. ओके. तो प्रथम आम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंटने म्हणजे तो प्लॉटचा शेप प्रथम आम्ही त्याला रेक्टेंगल किंवा स्क्वेअर जो वास्तूला अभिप्रेत आहे, हं, हं, वास्तूच्या शास्त्रानुसार हं, तो शेप आणला आणि तिथले काही ॲक्टिव्हिटी त्यानंतर काही म्हणजे त्या बऱ्याच गोष्टी मिसअलाइन होत्या. हं. त्या आपण त्यामध्ये
केल्या हं, आणि हं. त्यामध्ये असं आढळून आलं, की ज्या कोरोनाचा जो म्हणजे जो हे होतं लॉकडाऊन होतं. हं. त्या लॉकडाऊनमध्ये ती फॅक्टरी अगदी मजबूत चालली. अच्छा. तर त्यांना रिसोर्स मिळणे किंवा म्हणजे मॅनपॉवर हं, अवेलेबल होती, पण त्यांच्या मॅनपॉवरसाठी लागणारी जी दैनंदिन गरजा आहेत, म्हणजे हं, जसं की फूड वगैरे हं. ते मिळायला त्यांना मुश्किल झालं होतं. परंतु ते म्हणजे ती जी कंपनी आहे ती एकदम म्हणजे त्याच्यावर झिरो इफेक्ट झाला तो कोरोनाचा. अच्छा. हं. ही मोठी सक्सेस स्टोरी आहे आमची. किंवा तुम्हाला काय वाटतं, की लोकं असे कोणते कोणते कॉमन मिस्टेक्स करतात, की ज्यामुळे त्यांना जे वास्तुदोष असतील किंवा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं? कॉमन मिस्टेक म्हणजे की वास्तुशास्त्राबद्दल त्यांच्याकडे अपुरं ज्ञान आहे. हं, म्हणजे जशी की दिशा कशी बघायची हं. आणि काही लोकं वास्तुशास्त्रावर विश्वास न ठेवता वास्तू घेतात आणि नंतर त्यांना तो प्रॉब्लेम चालू झाल्यावर ते आपल्याकडे येतात. बरोबर. तर सर्वसाधारण एक आपल्या सर्वांनाच एक मी संदेश देऊ इच्छितो, की अ, जेव्हा आपल्या सेंटरपासून म्हणजे ब्रह्मामधून सेंटर जो आहे तिथून आपण अ, बाहेर जाताना आपल्या नाकाच्या रेषेमध्ये हं. उत्तर किंवा ईशान्य किंवा पूर्व यांचा एंट्रन्स असावा बाहेर पडताना, ब्रह्मस्थानातून बाहेर पडताना. ओके. तर ही जी दिशा आहे हं, म्हणजे एंट्रन्स आपला पॉझिटिव्ह आला, हं, तर आमच्या पाहण्यानुसार बाय डिफॉल्ट तो जो वास्तू आहे हं. इटसेल्फ 75% to 80% पॉझिटिव्ह असते. ओके. हं. तर सर्वांनी एवढं जरी फॉलो केलं तरी म्हणजे हे जे आहे हं. हे प्रिन्सिपल तर घर आपलं 75% to 80% पॉझिटिव्ह होऊन जाईल. सर लोकांचे कॉमन प्रॉब्लेम्स 3 आहेत महत्त्वाचे. एक म्हणजे हेल्थ, हं, वेल्थ हं, आणि रिलेशनशिप. हं, तर हे चांगलं होण्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही त्यांना काय सल्ला देता म्हणजे हं. द्याल? गुड. प्रामुख्याने प्रथम मी हेल्थवर सांगू इच्छितो, की घरामध्ये आपली जी साउथ वेस्ट आहे, हं, देन साउथ ईस्ट आणि देन नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट ह्या 3 झोनमध्ये प्रामुख्याने कुठला दोष असेल, हं. तो हेल्थशी रिलेटेड इफेक्ट करतो. ओके. तर याला सपोर्टिंग जो झोन आहे तो नॉर्थ ईस्ट आहे. हं, तर त्या व्यक्तीशी काय प्रॉब्लेम आहे हं, हेल्थमध्ये, त्या पर्टिक्युलर झोनमध्ये आपल्याला आपल्याला आढळून येईल. म्हणजे जसं आता टॉयलेट ब्लॉक जो आहे, हं, तो नॉर्थ ईस्टमध्ये आल्याने हं. आपली हेल्थ आणि इम्युनिटी आपल्याला कमी होते अच्छा. किंवा तो आपली इम्युनिटी कमी करतो. हं, तर प्रामुख्याने ह्या दिशा आहेत, जे नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, साउथ ईस्ट आणि साउथ वेस्टमध्ये. ह्या दिशामध्ये कुठलीही टॉयलेट ब्लॉक किंवा अँटी ॲक्टिव्हिटी हं, ज्याचा आता साउथ वेस्ट जो आहे तो हं, आपला बेडरूम असावा. हं, तर तिथे अँटी ॲक्टिव्हिटी म्हणजे असं किचन आला असेल किंवा तिथे कुठलाही लाल कलर आला असेल, हं. तर ह्या ॲक्टिव्हिटी तिथे आपल्याला निश्चितच त्या व्यक्तींना हेल्थमध्ये प्रॉब्लेम करू शकतात. आता कॅश फ्लो म्हणजे की कॅश फ्लोशी रिलेटेड आपल्याला 3 झोन प्रामुख्याने, परंतु त्या व्यक्तीचं डिलिव्हरी काय आहे, हं, सर्व्हिस काय आहे, हं. त्यानुसार ती चौथी दिशा आपल्याला किंवा चौथी डायरेक्शन इफेक्ट करते. ओके. परंतु इन जनरल नॉर्थमधून आपल्याला हं, अपॉर्च्युनिटी आणि मनीचा फ्लो आपण हं. वाढवण्यास मदत करतो. तर ओके. नॉर्थमध्ये आपण ब्लू कलर हं, किंवा कुबेराची मूर्ती किंवा किंबहुना असं सांगेन की तिथे नीटनेटकं ठेवल्याने हं, आपण ही दिशा आपण बॅलन्स करू शकतो. हं. दुसरी जी आहे ती साउथ ईस्ट आहे. म्हणजे जी आता आपलं कॅश फ्लो देते. हं. कॅशचा जो फ्लो आहे तो कन्सिस्टंट आपल्याला हवा आहे कंटिन्यू बरोबर. ठेवणे. तर साउथ ईस्टमध्ये अँटी फायर ॲक्टिव्हिटी म्हणजे जिथे आता पाण्याच्या कुठल्या ॲक्टिव्हिटी नसायला हव्या. अच्छा. तिथे काय असायला हवं आपलं अग्नी स्थापित असायला हवा. हं, आणि जी तिसरी दिशा आहे ती स्टेबल म्हणजे आता पैसा कमवणे हे अवघड गोष्ट नाही. हं, तिला आपल्या जवळ ठेवणे लक्ष्मी आणि त्याला वाढवणे. हं, स्टेबल जी आहे ती साउथ वेस्ट आणि वेस्टमधून होते. हं. वेस्ट जी आहे ती गेन आणि प्रॉफिटची दिशा आहे. ओके. तर आपल्याला ह्या एक्सपान्शन करणे ह्या 2 दिशामधून आपल्याला कळते. बरोबर. समजा आपल्याकडे आता काही लोकं असं म्हणतात, की पैसा येतोय पण टिकत नाही. हं, मग त्यांची तिजोरी किंवा जो पैसे ठेवायची झोन आहे ना, हं, ती साउथ वेस्ट म्हणजे डिस्पोजल झोनमध्ये जर पैसे ठेवत असतील हं. किंवा नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट जो डिप्रेशनचा झोन आहे, हां. म्हणजे जिथून आपल्याला लेट गो करायच्या प्रॉपर्टीज आहेत, तिथे जर आपण कॅश ठेवलो, हं, हं. तर ते निश्चितच आपल्या हाताला लागणार नाही. पैसा येईल, पण जाताना तो डबल जाईल. ओके. ह्या गोष्टी आपल्याला निश्चितच सांभाळाव्या लागणार आहेत, की हं, आपण निश्चितच चेक करावे लागेल. आपली जी मनी आहे, लक्ष्मी आहे, ती ह्या 2 झोनमध्ये हं. 100% नसायला हवी. ओके. सर आपल्या प्रत्येकाच्या घरात देव्हारा असतो. हो. तर त्या देव्हाऱ्यात प्रामुख्याने कोणते देव असले पाहिजेत? सर्वप्रथम आपली कुठलीही जडण-घडण आहे, अगदी जन्मापासून स्मशानात हं, जाईस्तोपर्यंत हं, किंवा कुठलीही डेव्हलपमेंट आहे, हं, ग्रोथ आहे, हं, हं, त्या ग्रोथच्या मागे आपल्याला आपल्या
कुलदेवी आणि कुलदेवांचा हं, आशीर्वाद लागतो. हं, तर प्रामुख्याने हे 2 महत्त्वाचे हं, आणि सर्वात महत्त्वाचे 2 देवता आहेत. हं, तिसरी जी आहे ती आपली इष्टदैवत. हं, सगळ्यांचं कोणाचेही वेगवेगळे असतील. हं, तर कुणाचे साईबाबा आहेत, कुणाचे स्वामी समर्थ आहेत. ती इष्टदैवत. देन आपला महादेवाची पिंड म्हणजे ज्याच्यावर नागाचा फडा नसायला असावा. हं, देन अन्नपूर्णा माता जी आपल्या घरामध्ये अन्नाचं संरक्षण करते व त्याची समृद्धी आणि समृद्धी करते किंवा आपण त्याच्यामुळे रिस्पेक्ट ठेवू. हं. देन घरामध्ये थोडीशी एनर्जी कमी वाटत असेल, तर पंचमुखी हनुमानांचा फोटो. त्यानंतर गणपती जी नॉलेजची देवता आहे, बुद्धीची देवता आहे आणि लक्ष्मी ते त्यांच्या ह्या प्रामुख्याने एवढे देवता आपल्याला असावेत. हं. आता घरामध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये एकच देव-देवतांची 2 फोटो किंवा 2 मूर्ती नसाव्यात. तर हे का नसाव्यात, की नॉर्थ ईस्ट म्हणजे आपली थॉट प्रोसेस आहे. ओके. तर 2 देवता म्हणजे ड्युअल थॉट. हं. आपण स्टेबल नाही राहणार किंवा ओके. 2 फोटो हं, म्हणजे ड्युअल थॉट. हं, तिथे डबल आले म्हणजे ड्युअल थॉट हं, आले. हं. तर कुठल्याही देवदेवतांची डबल मूर्ती, डबल फोटो आपल्या घरात 100% नसाव्यात. ओके. हं. वास्तुशास्त्रा रिलेटेड कोणाला तुमच्याकडून सल्ला घ्यायचा असेल, हां. तर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करू शकतात? ही वेबसाईट आहे हं. श्रीवास्तू.com. ओके. किंबहुना आता तुमच्या हो, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स देऊ. द्या आणि Facebook, Instagramवर आपली श्री वास्तुशास्त्र कन्सल्टंट या नावाने आयडी आहे. सर जाता-जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, की कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी फॉलो कराव्यात? हां. सर्वप्रथम हे सांगेन, की किंवा कुठलं घर प्लॅन करतोय घेण्यासाठी, हं, तर एखाद्या वास्तू कन्सल्टंटला जी काही आहे त्यांची प्रूव्ह एंड ट्रॅक रेकॉर्ड बघून हं, हं. एखाद्या वास्तू कन्सल्टंटला त्यांनी कन्सल्ट करावा आणि माइंडसेट असा करावा, की ही काही खर्च नसून ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. तर ही जेणेकरून लाँग टर्म आपल्याला प्रॉफिट देण्यासाठी आपण त्यांना कन्सल्टंटला निश्चितच आपण प्लॅन रेफर करावा. ही आपली वास्तू संस्कृती आहे. हं, ती हं. 5,000 वर्षापूर्वीची आहे. हं, हं. तर ती सर्वांनी त्याचा एक सात्विक वृत्तीने त्याचा पुढे अवलंब करून त्याला पुढे न्यावा, ही माझी सर्वांना एक विनंती आहे आणि मी हा मेसेज देऊ इच्छितो. हं, हं. ओके. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. हां. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू. जय गुरुदेव. थँक यू.